गाईस, तर मी चालली गावाला. आता आम्हाला गावाला जायला फक्त अर्धा तास राहिला, तरी पण आमची काही पॅकिंग संपत नाही. नुसती पॅकिंग 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 आल्यापासून मी तुम्हाला दाखवते. अजून मम्मी पप्पा अजूनच पॅकिंग करत आहेत. दीदी जेवण बनवते, मम्मी कांदे भरते ते बॅगमध्ये, कारण की आम्ही सगळं सामान नेतोय गावाला. आणि हे पप्पा च्या बॅगच बघा गाईज, 1 2 3 4 5 6 7 बॅग आहेत. आधी बनवली नाही बनवली काय माहितीच नाही बघा. ह्याची भाजी कसं काय होतात मटार, ह्याची भाजी बनवायची आहे तिला. ते इथे ठेवले, कुकर झाली, 3 शिट्या मारून झाले. ती काय टाकलेस तू कुकरमध्ये? बाकी सगळ्या भाज्या टाकले, हे टाकायचं बाकी राहिलं. गाईज बघा, गावाला जाण्याचं वेड माणसाला भाजी पण नाही हे करून देत नीट. भाजी केली आहे, मिक्स भाजी आहे, त्याच्यामध्ये तिने ते टाकायचं विसरली. आता टाकते त्यात काय. गाईज, गावाला जाण्याच्या याच्यामध्ये जेवण पण जात नाही. जेवायला बसते पण जेवणच जात नाही. असं झालं की कधी एकदाचं गावाला. काय वाटते आपण गावाला चाललेलो? एकदम फिलिंग आलेली आहे. कसली फिलिंग आलेली आहे तुला गावाला जायची? आणि दीदीने जेवण कसं केलंय? एकदम छान. तर गाईज, फायनली आता टाइम झाला आमचा, आम्ही निघाले. आणि हे बघा, दादा आले. आता आम्ही बॅगा खाली उतरवले. गाईज, आता आम्ही इकडे बॅगा भरतोय, पप्पा इकडे आले. तर गाईज, आता फायनली आम्ही एका रिक्षामध्ये 4 जण बसले. बॅगा पप्पा बसले, दीदीला आम्ही मांडीवर घेतली. 8:30 गेलं असतं काय झालं? 8:30 गेलं असतं काय झालं? बघा कशी घेऊन बसले. माझी चप्पल पण नाही बघा हातामध्ये. इथे काका, एकदा तुमच्या रिक्षाने जाऊया आमच्या गावाला. एकदा तुमच्या रिक्षाने जाऊया. गाईज, बॅगा बघा किती आहेत. आणि हे बघा सगळं. मामा पण आता आम्हाला भेटलाय. आणि गाईज, बॅगा बघा, 15 दिवसांसाठी आम्ही गावाला चाललोय. पण बॅगा एवढ्या घेतल्या ना, असं वाटतं की एका महिन्यासाठी गावाला चाललो. पण गाईज, आता असं सांगू नाही शकत कसं वाटते, पण एकदम असं आतून कसं तरी वाटते की गावाला जातोय. तर एकदम फिलिंग वेगळी आहे एकदम. गाईज, इकडे एवढी गर्दी आहे ना, खूप माणसं आज गावाला चाललेत. गर्दी बघा तुम्ही. सगळेजण आपापल्या बसची वाट बघतायत. एकदम भारी वाटते. तुम्हाला माझे स्माईलरला समजत असेल की एकदम आतूनच एकदम असं वेगळं केली की ते गावाला जाते तर. आणि गाईज, त्याला बघा किती भारी मजा येते. नुसतं आजी आजोबांना बाय 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 करतोय. बाय बाय गाईज, आता आमची आली आहे बस. आणि पप्पा पहिलेच आतमध्ये गेलेत. असं कसं घेतली पप्पा आतून आम्हाला हात दाखवत आहेत. गाईज, श्रीवर्धन. हा चल गाईज, सगळेजण आता सामान वरती ठेवत आहेत. आमचं सामान बघा इथेच आहे सगळा. तर गाईज, आता फायनली आम्ही बसलोय. आणि माझी विंडो सीट. आणि मी आणि पप्पा बसलो. गाईज, माझी एकदम अशी विंडो सीट आहे. दीदी आणि मम्मी पुढे बसलेत, मी और पप्पा. गाईज, असं झाले की कधी एकदा आमच्या घरी पोचते गावाला. तर गाईज, आमच्या 4 तिकीट आम्ही पहिल्या काढलेल्या. आता मामा आल्या तर त्याला तिकीट नव्हती आमची काढलेली, पण काकाने आम्हाला एक तिकीट कन्फर्म करून दिली आहे. ह्याच्या पाठची तिकीट काका बघता. आणि काकाने दिले आम्हाला तिकीट एक कन्फर्म करून. थँक्यू काका. जेव्हा आपण दीदी खिडकीच्या विंडो सीटला बसते ना, ते खिडकीच नाही उघडे. ते हालेला उघडले का? खिडकी उघडली. गाईज, आता खिडकी उघडले पण त्याची सीट पुढे मागे होत नाही. समोरची मागे आले. टेन्शन आहे दीदीचं. जाऊ द्या, मला तर एकदम बेस्ट आहे. दणके खाशील, दणके भेटेल नाही. तू टायर वरती बसले जे बघा गाईज. इथे टायर आहे आणि इकडे ह्यांची सीट आहे.
तू दणके खाणार आहेस, मी नाही. खूप गरमी होते. आता 10-15 मिनिटांमध्ये तुमची बस सुटे. इथून डायरेक्ट श्रीवर्धन. ते काय वाटते तुला आपण गावाला चाललोय तर? तर गाईज आता फायनली आमची गाडी सुटली आणि पप्पा पण झोपले. गणपती बाप्पा मोरया. आणि आता पप्पा झोपणार आहे का नाही पप्पा? गाईज कधी पण मी माझ्या पप्पांच्या बाजूला बसते कारण की मला विंडो सीट. दीदी, ए दीदी, गणपती बाप्पा. चलो गाईज आता आमची गाडी सुटली तर डायरेक्ट आम्ही श्रीवर्धन. गाईज तुम्हाला मी दाखवते. मम्मीची सीट सोडून दुसरीकडे बसली. तिला विंडो सीटला बसायचं होतं आणि विंडो सीटला दीदी बसले म्हणून ती 5च्या सीटवरती येऊन बसते. चला दाखवते. ए मम्मी, इथे का बसलीस तू? पुढची आहे ना सीट तुझी? दीदी, मम्मीला का पाठी पाठवलीस? मम्मीला पण इकडे बसले. बघा गाईस तिला बसून नाही देते म्हणून मम्मी इकडे बसते आणि ती तिकडे बसते. माणसं आधी बसायला गाईस चालू गाडीमध्ये दीदी मेहंदी बघतात टॅलेंटचा माझ्या. हे बघा मित्रांनो, खूप जास्त ट्रॅफिक आहे. खूप जास्त ट्रॅफिक. तर गाईज आता आमची बस थांबले. थोड्या वेळ 5-10 मिनटं तर आम्ही असे बाहेर आलो. हे बघा. तर मित्रांनो आता आमची बस रामवाडीला थांबले आणि इकडे वडापाव आणि अजून खायला होता. खाऊ. तर गाईज आता मला झोप येते. आता मी झोपून जाते. तर गाईज आत्ताच आम्ही उतरलो श्रीवर्धनला आणि आता श्रीवर्धनला आम्हाला दुसरी बस भेटली. आता आम्ही तिकडे चाललो. बागमांडला बस आहे त्याच्याने आता पुढे चाललो. भारी वाटते गाईज, असं मी सांगू शकत नाही तुम्हाला किती भारी वाटते. तर गाईज आता आम्ही बसमधनं उतरून आता परत एकदा रिक्षामध्ये चाललो आहे आणि आता डायरेक्ट आमच्या घरी पोहोचणार. ओके, सगळे इकडे असे बसले, इकडे तिकडे दीदी बघा. तर गाईज आता फायनली मी माझ्या घरी पोहोचली. एकदम भारीवाली फिलिंग आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. ओके, चलो बाय.